नमस्कार, मी कैलास खापरे. आपण आलेलो आहे सटाणे येथील मधुकर शेवाळे सर त्यांच्याकडे. तर आपण त्यांना विचारू, द्राक्ष शेती सध्या स्थितीत बऱ्याच प्रमाणात पाऊस पडतोय, तर त्यांचं एक मनोगत ऐकू का शेतीसाठी, द्राक्ष शेतीसाठी काय केलं पाहिजे, सटाणा एरियात काय करताय आता सध्या लोक. तर ते सविस्तर काही माहिती सांगतील थोड्यात, ते आपण ऐकूया. सर नमस्कार, मी मधुकर शेवाळे. गेले 7-8 वर्षापासून मी द्राक्ष शेती करून राहिलो. पण या वर्षीचं वातावरण खूपच वेगळं वाटतं. सूर्यप्रकाश पूर्णपणे अभाव आहे आणि बाग निघण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येऊन राहिल्या. बागा मागे पुढे फुटत आहेत. खापरे साहेबांचं कन्सल्टन्स असते आम्हाला, पण निसर्गाच्या पुढे शेतकऱ्यांना द्यायलाच असतो. यावर्षी अपेक्षा होती की यावर्षी चांगलं वातावरण, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप खराब वातावरण आहे. त्यामुळे मालाला बहुतेक अडचणी येतील असं वाटतं शक्यतो. तुम्ही क्रॉप कव्हर टाकणार आहे का? हां, क्रॉपवर टाकायचीच तयारी करून राहिलो. हे वातावरण खराब असल्यामुळे तीच तयारी चालू आहे आमची क्रॉपवर टाकायची. आता बऱ्याच ठिकाणी सटाणा एरियात आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी क्रॉप कव्हर टाकलेले आहे. तर तुम्ही पण टाकणार आहे? हो, त्यांचे रिझल्ट चांगले थोडेसे. त्यामुळे असं वाटतं आपण पण टाकून घेऊ क्रॉप कव्हर. हां, बऱ्याच जणांचं असं मत आहे की क्रॉप कव्हरमुळं डावणी किंवा एखादे व्हायरसचा येत नाही, तर त्यामुळे बऱ्याच जणांनी टाकलेलं आहे. तर तुम्ही टाकणार आहे असं? हो, टाकणार सर. शेवटी अनुभव शेवटी महत्वाचा असतो आपला. हां. लोक सांगतात येत नाही वगैरे, प्रत्यक्ष अनुभव गेला आपण करू शकू. आणि मी पण काल बघितले बऱ्याच ठिकाणी प्लॉट. आता भांबरे त्यांच्याकडे बऱ्याच ठिकाणी गेलो, तर छान वाटलं मला. तिथे एकदम क्लीन प्लॉट होता. बरोबर. आणि जी दावणी भुरीला जास्त झटावं लागतं ते काही वाटलं नाही. त्यांनी सांगितलं स्प्रेइंग कमी लागतं आपलं आणि स्प्रे इझी पडतो. बरोबर. पाणी साचलेलं नसतं त्यामुळे ते पण इझी होतं. आणि तर किरकोळ पावसामध्ये पण मजूर काम करू शकतात. हा प्लॉट किती तारखेला छाटलेला आहे? 18 तारखेचा प्लॉट आहे, 18 ऑगस्ट. 18 ऑगस्टचा. तर तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं आता बडिंग स्टेज आहे. म्हणजे साधारणतः आता पोंगा अवस्था आहे. पोंगा अवस्थेमध्ये ते चांगल्या पद्धतीनं फुटण्याच्या याच्यात आहे. काही ठिकाणी घड पण दिसत आहे बघा तुम्ही. तर काही ठिकाणी या ठिकाणी जो आहे तो घड पण दिसतोय. द्राक्ष बागेत चांगल्या पद्धतीनं माल आलेला आहे. त्यांचं नियोजन पण छान होतं. समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात जेव्हा नियोजन करतो त्याच्यावर अवलंबून असतो माल कसा येतो. खरडची कामं चांगले केली. खरडचे कामं चांगले केले. सेंद्रियचा बराच वापर केला. सेंद्रियाचा वापर केलेला आहे. आणि काडी वळण्यासाठी तुम्ही काही विंस्टॉप असं घेतलेलं असेल ना? त्यांनी काडी वळण्यासाठी सुद्धा